मंडळी नमस्कार. मंडळी, अमेरिकेनं आता होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. अमेरिकेनं जाहीर केला म्हणण्यापेक्षा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तो जाहीर केलेला आपण पाहिलेला आहे. सगळ्या माध्यमांमधून त्याच्या बातम्या आलेल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सगळ्या ज्या कृती आहेत या सगळ्या अतिरेकी आहेत, आततायी स्वरूपाच्या आहेत आणि मी म्हणेन तेच खरं अशा पद्धतीच्या आहेत. अशाच भावना सगळ्यांची आहे. तुमची, माझी, अख्ख्या जगाची तशीच भावना आहे. खुद्द अमेरिकेमध्ये याला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध होत आहे. लाखोंच्या संख्येनं अमेरिकन रस्त्यावरती उतरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या ज्या अशा पद्धतीचं जी वृत्ती आहे त्याचा निषेध करताना आपण पाहिलेला आहे. युरोपमध्ये देखील त्यांचा या सगळ्या गोष्टीचा विरोध होताना आपण पाहिलेला आहे. अख्खं नाटो म्हणजे जो युरोपियन जो संघ जो आहे हा संघ देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नाही. होर्मुझची सामुद्रधुनी इराणनी बंद केल्यानंतर जी काय इंधन संकट निर्माण झालं, मग ते गॅस पुरवठ्याचं असू दे किंवा तेल पुरवठ्याचं असू दे, याच्यावरती डोनाल्ड ट्रम्प तोडगा काढू शकले नाहीत. नाटोना त्यांनी पुढे येऊन तुमचं संकट तुम्हीच दूर करा अशा पद्धतीने सांगितलं होतं. मुळात हे संकट तयार केलं होतं इस्रायल आणि अमेरिकेनी, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांनी, आणि ते दूर करण्याची जबाबदारी देखील त्यांची होती. अर्थात कुठलाही देश ज्या पद्धतीने आपलं रक्षण करायचं आहे त्या पद्धतीने तो सर्व पद्धतीने प्रयत्न करणार आहे. आणि त्या पद्धतीने इराणनी जे काय करणं शक्य होतं त्या पद्धतीने ती सामुद्रधुनी रोखून धरलेली होती. या सामुद्रधुनी रोखून धरल्यामुळेच अखेर ट्रम्प यांना चर्चेला एका टेबलावरती बसावं लागलं. 21 तास चर्चा झाली अमेरिकन शिष्टमंडळाची, इराणच्या शिष्टमंडळाची, इस्रायल देखील त्याच्यामध्ये सामील होतं. मात्र हे सगळं होताना त्यातून तोडगा निघाला नाहीच. तो तोडगा निघणं अपेक्षित नव्हतंच, कारण ज्या पद्धतीने एकमेकांना संपवण्याची भाषा केलेली होती, ह्या भाषेच्या नंतर एका बैठकीमध्ये तोडगा निघेल असं कोणीही अपेक्षित धरणं योग्य नाही. आपण नवरा बायकोंमध्ये देखील भांडणं जी असतात ती देखील सामोपचाराने मिटवताना काही काळ जावा लागतो, काही वेळ जावा लागतो. त्या पद्धतीनेच ही भांडणं मिटू शकतात. जागतिक शांततेच्या दृष्टीने दोन्ही बाजूनी म्हणजे इराण आणि इस्रायल, अमेरिका या दोघांनीही विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण आपल्या महत्वाकांक्षांपायी जगाला वेठीला धरतो आहे हे त्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. मात्र हे दोन्हीही अशा पद्धतीने विचार करताना दिसत नाही आहेत. त्यातही अमेरिकेची भूमिका ताठरपणाची आहे, नेत्यान्याहू यांची भूमिका जास्त ताठरपणाची आहे. इराणची भूमिका ही अतिरेक्यांना खतपाणी घालण्याची तर आहेच, मात्र ती अजून जागतिक शांततेला त्यांनी धोका पोहोचवलेला नाही. त्यांचा धोका तेवढ्या पुरता म्हणजे लेबनॉन आणि इस्रायल या पुरता तो मर्यादित आहे. इस्रायलनं हे लेबनॉनवरचे हल्ले सुरूच ठेवलेले आहेत. शांततेचं जे बोलणी जी आहेत ती सध्या जरी थांबलेली असली तरी ती पुन्हा एकदा नव्यानं सुरू होईल आणि होर्मुझची सामुद्रधुनी मूर्खासारखी बंद केली जाणार नाही दोन्ही बाजूनी, अशीच आपण अपेक्षा बाळगूया आणि जागतिक शांतता अबाधित